तूळ राशीसाठी हा सप्ताह एकदम चांगलेच परिणाम देणारा असा जाणार आहे। आठवड्याची सुरुवात तुमच्या मनाप्रमाणे जरी झालेली नसली तरीही आठवड्याचा शेवट मात्र तुमच्या मनाप्रमाणेच राहणार आहे। तरी तुमची जी कोणती महत्त्वाची कामे करावयाची असतील, महत्त्वाची कामे असतील तर ती तुम्ही आठवड्याच्या शेवटी जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतील। सोबतच बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एखादं वाहन खरेदी करण्याच्या विचारात होतात, परंतु त्यासाठी योगच येत नव्हतात, तर आता तुम्हाला वाहन खरेदी करण्याचा योग आलेला आहे। नक्कीच तुम्ही तुमच्या मनातील, तुमच्या स्वप्नातील वाहन खरेदी करू शकता आणि त्यामुळे तुम्हीही खूप आनंदी असाल आणि तुमच्या घरातील सर्व मंडळीही तुमच्यावर खूप खुश असतील। घरामध्ये कोणा एकाची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, तरी घरातील वडीलधाऱ्या मंडळींची विशेष करून तुम्ही काळजी घेतलेली बरी पडणार आहे। आणि जर काही छोटे मोठे कुरबुरी म्हणा किंवा छोटे मोठे त्रास जरी झाले तरी अंगावर न काढता तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या, डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू करा। अंगावर कोणतेही त्रास म्हणा किंवा एखादा आजार काढू नका, कारण त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये दिसून येतील। सोबतच अचानकपणे तुम्हाला धनलाभ मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही कोठे पूर्वी पैसे गुंतवलेले होते किंवा तुमचं कोठे येणे बाकी होते तर अचानकपणे तुम्हाला हे मिळून जातील आणि त्यामुळे तुमच्या आनंदाला पारा उरणार नाही। द्विगुणित म्हणा तिपटीने तुम्ही आनंदी असणार आहात अचानक धनलाभ झाल्यामुळे। सोबतच यामधून तुम्ही पुन्हा अजून नवीन ठिकाणी म्हणा, एखाद्या कंपनीमध्ये म्हणा किंवा कोणत्याही एखाद्या मार्केटमध्ये नक्कीच तुम्ही नवीन गुंतवणूक कराल, आर्थिक गुंतवणूक कराल आणि भविष्यामध्ये हे तुम्ही तुमचे आर्थिक सेफ्टी म्हणा किंवा आर्थिक बचत करण्यामध्ये ह्या सप्ताहामध्ये नक्कीच सफल राहणार आहात। तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असणार आहे, कारण तुम्ही असं काहीतरी तुमच्या जोडीदारासाठी कराल की ते अनपेक्षित होतं त्यांच्यासाठी आणि त्यामुळे तुमच्या नात्याला अजून एक प्रकारे प्रेम वाढेल, एक नात्याला नवीन वळण येण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच तुम्ही एकमेकांना पहिल्यापेक्षाही जास्त वेळ ह्या सप्ताहामध्ये द्याल, प्रेमामध्ये वाढ होईल, एकमेकांना समजून घ्याल, एकमेकांच्या प्रॉब्लेम शेअर कराल आणि जर काही तुमच्यामध्ये प्रॉब्लेम असतील तर तेही सोडवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहात। एखादं नवीन कार्य सुरू करण्याच्या जर विचारात तुम्ही बऱ्याच दिवसांपासून होतात तर नक्कीच या सप्ताहामध्ये तुम्ही ते नवीन कार्य सुरू करू शकता। अपेक्षित लाभ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। सोबतच कौटुंबिक सुखशांती तुमच्या घरामध्ये असणार आहे। घरामध्ये भरपूर सुखमय, आनंदमय, एक शांततामय वातावरण तुम्हाला लाभणार आहे। ह्या सप्ताहामध्ये घरातील सर्व मंडळी तुमच्यावर भरपूर खुश असतील, परंतु एखाद्या गोष्टीवरून म्हणा किंवा एखाद्या छोट्याशा मतावरून वाद होण्याची शक्यता दिसत आहे। छोटा मोठा वाद असेल तोही जर तुम्ही थोडंसं लक्ष घातलात, एकमेकांशी बोललात तर नक्कीच तोही वाद मिटून जाईल। तुमच्या संतानाबद्दल एखादी चिंतेची वार्ता तुम्हाला समजू शकेल, पण ती चिंतेची वार्ता तुम्हाला समजल्यानंतर तुमचं जे काही मानसिक तुम्ही अनस्टेबल राहाल, थोडंसं तुम्हाला मनामध्ये चिंता राहणार आहे। तर ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला नको असतील तर जास्त चिंता करू नका। कोणत्या बाबतीमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे तो तुम्ही शोधून काढा। संतानाबद्दल मेन काय प्रॉब्लेम काय आहे ते बघून त्याच्या मुळाशी जा, नक्कीच तुम्हाला याच्यावरही उपाय सापडतीलच। एखादी अचानकपणे आनंदी वार्ता ह्या सप्ताहामध्ये मिळू शकेल। सोबतच तुमचे वडिलोपार्जित जी काही मालमत्ता आहे त्यामधून तुम्हाला धनलाभ मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे। व्यावसायिक वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये खूप लाभ कमवणारा असा असणार आहे हा सप्ताह। तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याच्या जर विचारात होता तर नक्कीच विस्तार कराल। सोबतच विस्तार केल्यामुळे तुमच्या लाभामध्ये, आर्थिक लाभ कमवण्यामध्ये तुम्ही पहिल्यापेक्षाही जास्त सक्षम राहाल किंवा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही आर्थिक लाभ कमवाल। सोबतच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून तुम्ही विचार करत होतात, बदली करण्यासाठी प्रयत्न करत होतात, तर ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला त्याच्यासाठी बदलीसाठी नक्कीच तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळेल आणि तुम्हाला जेथे पाहिजे तेथे बदली होण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे तुम्हीही प्रसन्न असाल, आनंदी असाल। तरुण वर्गाला मात्र त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील। मग त्या संधी तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मिळेल किंवा एखाद्या नोकरीच्या दृष्टिकोनातूनही मिळेल। म्हणजे नोकरी जर तुम्ही शोधत आहात तर नक्कीच ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला नोकरी मिळून जाईल, तिथेही तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता किंवा तुम्ही एखादा छोटासा उद्योग म्हणा, छोटासा व्यवसाय तुम्ही सुरू करायचा असेल तर तुम्ही तेही सुरू करू शकता किंवा एखाद्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून जर तुम्हाला काहीतरी नवीन करून दाखवायचं असेल तर तिथेही तुम्हाला नक्कीच एक संधी मिळणार आहे। तर त्या संधीचं सोनं कसं करायचं ते फक्त आणि फक्त तुमच्यावर अवलंबून आहे। तर नक्कीच प्रयत्न करा, कष्ट करा, यश तुम्हालाच मिळणार आहे।
महिला वर्गाला हा सप्ताह नवीन उत्तेजना, नवीन प्रेरणाने भरलेला असा जाणार आहे. तुम्ही काही स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी ह्या सप्ताहामध्ये भरपूर प्रयत्न करणार आहात. मग ते तुम्ही एखादा छोटासा घरगुती व्यवसाय सुरू करून कराल किंवा एखादा तुमच्या लेखनामधून कराल. तुम्ही जर काही लेखन करत असाल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल किंवा स्वतः तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही फक्त स्वतःची ओळख निर्माण करण्यामध्ये तुम्ही ह्या सप्ताहात भर द्याल आणि यामध्ये तुम्ही यशस्वीही व्हाल. फक्त प्रयत्न करणे अजिबात तुम्ही थांबू नका. विद्यार्थी वर्गाला मात्र हा सप्ताह भरपूर कष्टाने असा भरलेला जाणार आहे. तुम्ही एखादं जर काही अपेक्षा केलेली होती परिणामांची तर ते तुम्हाला मिळण्याची शक्यता ह्या सप्ताहामध्ये कमी दिसत आहे. मग का कमी दिसत आहे? कारण तुम्ही अपेक्षेप्रमाणे किंवा जेवढी तुमची अपेक्षा होती त्याप्रमाणे तुमचे कष्ट नव्हते. तर ह्याचा तुम्ही विचार करा आणि पुन्हा नवीन जोमाने तयारीला लागा. कष्ट करा, मेहनत करा, अभ्यासावर जास्त भर द्या. लक्ष इकडे तिकडे भटकू देऊ नका, कारण एकाग्रता भंग होण्याची शक्यता ह्या सप्ताहामध्ये दिसत आहे. ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये नवीन तुम्ही एखादं सामाजिक कार्य सुरू करू शकाल. बऱ्याच दिवसांपासून तुमच्या डोक्यामध्ये म्हणा, तुमच्या मनामध्ये की समाजासाठी काहीतरी करायचं होतं तर नक्कीच ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला तशी एखादी एक संधी मिळून जाईल किंवा एखादं कार्य तुम्हाला सुरू करावयाला मिळेल की ज्याच्यामधून तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकाल. नक्कीच सुरू करू शकता. एकंदरीतच पाहता हा सप्ताह एक सर्व रीतीने चांगलाच परिणाम देणारा असा जाणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. सोबतच होळीचा सण आलेला आहे. तरी होळीमध्ये जशी विविध रंगांची उधळण असते त्याचप्रमाणे तुमचेही प्रत्येकाचे जीवन आणि त्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक क्षण याच विविध रंगांप्रमाणे असू दे, फुलू दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे. रंगपंचमीच्या सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून माझ्याकडून भरपूर शुभेच्छा. हॅपी होली सर्वांना. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.